दुर्गाज किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना एकाच मसाल्यामध्ये दोन प्रकारचे आपण स्नॅक्स बनवणार आहेत। चला तर चालू करूयात। या ठिकाणी आपण ना मखाण्यापासून एक स्नॅक्स म्हणजे टी टाइम स्नॅक्स तयार करणार आहेत। खूप हेल्दी आहे। हे मखाणे आपण घेतलेले आहेत। हे एक अर्धा किलो मखाणे आहेत आणि याला ना आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे। म्हणजे ना हे खूप नम असतात। जर याच्यात तसंच जर आपण मसाले जर टाकले ना तर हे खाताना खूप आपल्याला म्हणजे वेळ लागतो चावायला। याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळं ना हे क्रंची लागत नाहीत। आता छानसे असे हाताला चटके बसतील इथपर्यंत आपल्याला हे मखाणे ना ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। कढई आपली गरम असणार आहे। त्याच कढईमध्ये ना आपण 2 चमचे बटर टाकणार आहे। या ठिकाणी तुम्ही ना तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता। 2 चमचे तेल किंवा 2 चमचे तूप ही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। आता बटर छानसे मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ना हा आपला मॅगी मसाला टाकणार आहेत। मॅगी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही पास्ता मसाला किंवा पिझ्झा मसालाचाही वापर करू शकता तुम्ही। टेस्ट खूप छान येते। वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये ना तुम्हाला व्हेरिएशन बनवता येतात। त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस वेगवेगळे मसाले टाकून याच्यात व्हेरिएशन करा तुम्ही। अख्खी एक 5 रुपयाची मसाल्याची पुडी आपण या बटरमध्ये टाकली आहे। मी आता गॅस बंद केलेला आहे कारण लगेचच आपले मसाले ना करपायला चालू होतात, कारण ऑलरेडीच आपली कढई खूप गरम होती त्याच्यामुळे। आता याच्यात आपण 1 मोठा चमचा ना साधं मीठ टाकणार आहेत, चतकोर चमचा हळद टाकणार आहेत आणि 3/4 चमचा या ठिकाणी आपण लाल तिखटाचा वापर करणार आहेत। याच्यात थोडेसे मी चिली फ्लेक्स पण घालणार आहे 1 चमचाभर आणि 1 चमचा या ठिकाणी आपण ना मिक्स हर्ब्स पण घालणार आहेत। जरा छानसं असं वेगळंच काहीतरी टेस्ट याला आपण देणार आहे। हे सर्व मसाले याच्यामध्ये ॲड करून आपण ना याला छानसे एकजीव करून घालूत आपण। हा थोडासा माझ्याकडे ना पास्ता मसाला होता, अर्धी पुडी होती, तेही मी याच्यामध्ये घातलेले आहे। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा हा ना आपला मखाण्याचं रेसिपी बनवू शकता। आता हे जे मखाणे आपण ड्राय रोस्ट केले होते ना ते याच्यामध्ये घालूत आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला हे मखाणे आपल्याला पूर्ण मसाला कोट होईपर्यंत आपल्याला हलवायचे आहेत। तर या ठिकाणी आता गॅसचा फ्लेम आपण चालू करणार आहेत, पण एकदम स्लो फ्लेमवर आपण हे करणार आहेत जेणेकरून खालून गॅसची कढईला हीट पण भेटेल आणि आपले जे मखाणे आहेत ना ते त्यासोबत गरम पण होतील आणि मसालाही लागेल। ऑलमोस्ट आपले मखाणे तयार झालेले आहेत। दुसरी रिकामी मी कढई ठेवणार आहे आणि फक्त या ठिकाणी मसालेवाले मखाणे आपण बाजूला काढणार आहेत। आपल्या 1 नंबरच्या कढईमध्ये तसाच मसाला राहतो, म्हणजे खाली बुडाला तोच मसाला आपण दुसऱ्या स्नॅक्ससाठी वापरणार आहेत। त्यासाठी वेगळा मसाला आपण तयार करणार नाहीत। मखाणे रेडी झालेले आहेत आपले मसाला मखाणे। आता या ठिकाणी जे मसाला आहे ना त्याच्यात आपण ना हे 1/2 किलो काजू घालणार आहेत। या ठिकाणी मी तुकडा काजू घातलेला आहे। तुम्ही अख्खे काजू जरी घातले तरी मसाला काजू अगदी अप्रतिम लागतात। आता याच्यामध्ये ना 1 मोठा चमचा मी आणखीन बटर टाकणार आहे, कारण जेव्हा आपण या कढईमध्ये बटर टाकूत ना तेव्हाच हा मसाला पूर्ण आपल्या काजूला लागतो। तुम्ही बटरच्या ऐवजी 1 चमचा तेल किंवा तुपाचाही वापर करू शकतात। आता या ठिकाणी ना जर तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी मिठाचं प्रमाण वाढवा, कारण ऑलमोस्ट आपल्या मखाण्याला ते मीठ लागलेलं असतं, पण ह्या थोड्याशा मसाल्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ असतं। जर लागत असेल तर तुम्ही घालू शकता, मी या ठिकाणी घालणार नाही। आणि आत्ताही आपला गॅसचा फ्लेम अगदी स्लो आहे, मीडियमही ठेवायचा नाही आणि हाय फ्लेमवरही हे काजू करायचे नाहीत, नाहीतर हे काजू आणि मधला मसाला करपून जातो। त्याच्यामुळं अगदी फक्त आपल्याला हीट भेटेल एवढाच गॅसचा आस ठेवायचा आहे। आणि ऑलमोस्ट डन झालेले आहेत आपले काजू। या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे मसाले तुम्ही अशा काजूसाठी तुम्ही यूज करू शकता। वेगवेगळ्या स्टाईलनं तुम्ही हे बनवू शकता। ही बेसिक रेसिपी आहे, याच्यापासून वेगवेगळे छानसे तुम्ही व्हेरिएंट बनवा। आपल्या दुर्गाज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। नेहमी आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात जे साधे, सिंपल आणि झटपट बनणारे असतात। नक्की पहा जा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।
हे आपले काजू रेडी झालेले आहेत दुपारच्या स्नॅक्ससाठी।